सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर यांच्यावर राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने धडक कारवाई करत त्यांना तडकाफडकी निलंबित केले। रुग्णसेवेबाबत सातत्याने येणाऱ्या तक्रारी आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली असून त्यांच्या विरोधात आता कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून विभागीय चौकशीही प्रस्तावित करण्यात आली आहे। विशेष आणि धक्कादायक बाब म्हणजे डॉक्टर देगावकर हे अवघ्या काही दिवसांनी सेवानिवृत्त होणार होते, मात्र त्यापूर्वीच त्यांच्यावर कारवाईची कुऱ्हाड कोसळल्याने वैद्यकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली। प्रशासकीय नियमानुसार निलंबन काळात त्यांना नंदुरबार मुख्यालयात रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले। दरम्यान रुग्णसेवेवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी त्यांच्या रिक्त जागी आता जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे यांच्याकडे शल्यचिकित्सक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला। राज्याच्या आरोग्य विभागाचे कार्यासन अधिकारी अनिल कमेरिये आणि नाशिकचे विभागीय उपसंचालक डॉक्टर कपिल आहेर यांनी मंगळवारी या संदर्भातील अधिकृत आदेश पारित केलाय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।